नमस्कार, कसे आहात? मजेत? आज वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या निमित्ताने आज आपण आपल्या किचनमध्ये छान गोड काहीतरी बनवूया. गोडाचा शिरा मी आज तुम्हाला सांगणार आहे. शिरा नेहमीसारखा नाही आहे, पण हा ट्राय करून बघा. घरातले नक्कीच म्हणतील, आज शिऱ्यामध्ये काही वेगळं घातलंयस का? चला, यासाठी काय काय साहित्य लागतंय ते बघूया. 1 वाटी रवा, अर्धी वाटी डाळीचं पीठ, अर्धी वाटी तूप, एक 7 ते 8 ड्रायफ्रूटमधले अंजीर 2 ते 3 तास आधी पाण्यात भिजवून ठेवा आणि अर्धी वाटी साखर. गॅस चालू करा आणि कढईमध्ये 1 वाटीभर रवा घ्यायचा आहे आणि हा रवा तूप न टाकता कोरडाच मंद गॅसवर असा लालसर असा भाजून घ्यायचा. भाजताना फक्त स्लो गॅसवरच भाजला गेला पाहिजे, याची काळजी घ्या. रवा भाजत आला की नंतर त्याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकायचं आहे आणि तूप टाकायचं आहे. हे दोन्ही एकत्र करून पुन्हा स्लो गॅसवर हे एकदम असं लालसर असे भाजून घ्यायचं आहे. भाजत असताना फक्त एकच गोष्ट लक्ष ठेवायची आहे की असा हा लालसर दोन्ही हे मिश्रण भाजलं गेलं पाहिजे. हे बघा दिसतंय का? हे असं लालसर मिश्रण होईपर्यंत भाजून घ्या. आता या मिश्रणामध्ये आपण जे अंजीर जे भिजवून ठेवलेले होते ते हातानेच असे थोडेसे असे मॅश करायचे आणि हे सगळे अंजीर त्या रव्यामध्ये टाकायचे. आता ह्याच्यामध्ये आपण जे पाणी टाकणार आहोत, तर पाणी टाकताना आपण जे अंजीर जे सकाळी ज्याच्यामध्ये भिजवलेले आहे तेच पाणी घ्यायचं आहे आणि तेच पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. फक्त ते पाणी चांगलं खळखळीत असं उकळी आलेलं किंवा म्हणजे गरम पाणी घ्यायचं आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दूधही घेऊ शकता, पण अंजीर टाकल्यामुळे कधीकधी दूध नासण्याची शक्यता असते. त्यामुळे बेस्ट हेच राहील की त्याच्यामध्ये पाणीच टाकायचं. साधारणतः 1-1.5 वाटी पाणी बसतं. कोणाचा रवा कितपत फुगतो ह्याच्यावरही ते डिपेंड असतं कधीकधी. तर मला तरी साधारणतः 1.5 वाटी पाणी बस झालेलं आहे. या प्रमाणात पाणी मिक्स करून घ्या. जसं लागेल तसं हळूहळू पाणी टाकायचं, एकदम पाणी मिक्स करायचं नाही. जसं मी ते व्हिडिओमध्ये केलेलं आहे तसं बघा. पूर्ण पाणी आटल्यानंतर आता ह्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे. ही साखर जी तुम्ही टाकणार आहे ती तुमच्या चवीनुसार टाका. मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे कारण आपण ह्याच्यात ऑलरेडी अंजीर टाकलेला आहे. तर तो हिशोब घेऊनच तुम्ही ह्याच्यामध्ये साखर ॲड करा. आणि आता ही साखर पूर्ण विरघळेपर्यंत त्याच्यावर झाकण लावून थोडीशी वाफ येऊ द्या. आपला हा अंजीर घातलेला शिरा रेडी आहे. माझी जर रेसिपी आवडली असेल तर गौरी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर हा झाला आपला तयार अंजीर घातलेला शिरा. नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल. माझ्या सगळ्या यूट्यूबच्या फॅमिली मेंबर्सला वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.